प्रेक्षकांना विनंती आहे की कृपया आपण मैदान मयूर मयूर म्हात्रे मयूर म्हात्रे कुठे असतील तर स्टेजच्या डाव्या बाजूला या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर मयूर म्हात्रे चला मॅच चालू करा. चला सामना आता 5 षटकांचा आपण खेळवणार आहोत. एक षटक कमी करण्यात येत आहे. प्रेक्षकांना विनंती आहे आपण बाहेर या प्लीज. प्लीज आपण बाहेर निघायचं आहे. अंश 11 रसायनी विरुद्ध वरद टॉवर रसायनी असा आपण सामना पाहतोय आणि दुखापत बंटी बद्रिकेला झाली आहे डोळ्याला. यष्टी रक्षण करत असताना त्याच्या डोळ्याला जोराने मार लागलेला आहे. त्यामुळे आपण आता एक षटक कमी करतो या फायनल मधलं. 6 षटकांच्या ऐवजी 5 षटकांचे फायनल आपण खेळवणार आहोत. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे. चला रजत क्षेत्ररक्षण लावून घ्या. संदीप मुंडे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. मी वरद टॉवर रसायनीचे ओनर संदीप मुंडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. त्यांचे ड्रायव्हर इथे आलेले आहेत. अहमद ना मोहम्मद. येस मोहम्मद. चला पंच सामना चालू करा. प्रीतम पाटील, विशाल पाटील आणि संतोष चौधरी शिरडोनचे. संतोष चौधरी रायगड प्रीमियर लीग जी होते त्या प्रीमियर लीग मध्ये आयोजन समितीचे ते सदस्य आहेत. मुलाचा वाटा असतो त्यांचा आणि आज मला असं वाटतं फायनल मध्ये ते अंपायर म्हणून आपण पाहतोय त्यांना. आगळी वेगळी स्टाईल असते त्यांची पंच
ते इंडिकेशन देण्याची किंवा डिसिजन देण्याची त्यांची आगळीवेगळी स्टाईल राहिलेली आहे. अंश 11 रसायनी आणि वरद टॉवर रसायनीचा हा फायनलचा सामना सुप्रीमो ट्रॉफी 2024 चा फायनलचा सामना आपण बघतोय. 8 धावा धावफलकावर लागलेत. हो हो, किरण पवार छा गए आणि किरण पवारनं उत्तुंग असा रिव्हर्स स्वीपचा षटका मारून आपल्यामधली गुणवत्ता पुन्हा एकदा दाखवली. अभिषेक मस्त फटका होता ना. चांगला टायमिंग होतं आणि ज्या फटक्यासाठी तो प्रयत्न करत होता ना टीके माळी सर, त्या फटक्यामध्ये अखेरकार त्याने यश मिळवलेलं आहे. सुंदर या ठिकाणी हा रिव्हर्स स्वीपला थर्डमॅनच्या पलीकडे षटकार. हा चेंडू पुन्हा तसाच मारायचा होता, मात्र चेंडू नाही, आवाक्याच्या बाहेर हा चेंडू गेला. यष्टी रक्षकानं आपलं काम चोख बजावलंय. 2 षटकं संपलेत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 2, 3. दुसऱ्या षटकामध्ये धावा येत आहेत 11. म्हणजे 11 आणि 3 14 धावा 2 षटकांमध्ये झालेल्या आहेत. संथ सुरुवात असं वाटलं होतं पहिल्या षटकामध्ये, मात्र दुसऱ्या षटकामध्ये कव्हरिंग केलेलं आहे. जसं आपण म्हणजे पनवेल टू मडगाव ट्रेन जाते ना, तुम्ही गेलात का गोव्याला कधी? नाही, गोव्याला नाही गेलो. कारण स्टॉप कमी आहेत तिथे, म्हणजे वंदे भारतला, परंतु कधी कधी लेट झाली ट्रेन की मधल्या पिरियडमध्ये किंवा मधल्या स्टेशनमध्ये हे अंतर कव्हर केलं जातं आणि बरोबर वेळेवर ट्रेन पोहोचते प्लॅटफॉर्मवर. तसं कव्हरिंग केलंय. पहिल्या षटकामध्ये जरी कमी धावा आल्या असल्या तरी या षटकामध्ये मात्र धावा कव्हर केलेल्या आहेत त्या किरण पवारनं. हा नक्कीच आपण मुद्दा छेडला, पण अशी कव्हरिंग जास्त पावसाळ्यामध्ये होते ट्रेनची. कारण मी तिरुपतीला गेलो होतो त्यावेळेला तब्बल 2 तास ट्रेन लेट होती. असं वाटलं इथे रात्रीचे 3 वाजतील की काय. 1 वाजता बरोबर त्यांनी लोणावळ्यामध्ये सोडलं. हो, ते 2-2 दिवस चालणारी ट्रेन आहे, त्यामुळे त्यांच्याकडे अवधी असतो कव्हरिंग करायचं, डिस्टन्स कव्हर करायचं, टायमिंगवर बरोबर ट्रेन शेवटच्या स्टेशनला पोहोचवण्याची जबाबदारी असते. आणि आता फक्त 5च ओव्हर आहेत. त्यांना पण माहिती आहे इथे आता 6 ओव्हर नाही आहेत. 5च ओव्हरची मॅच आता ठेवलेली आहे, त्यामुळे स्पीड घेतला किरण पवारनं, षटकार लगावला. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर आणि यष्टी रक्षकानं आपलं काम चोख बजावलेलं आहे. ज्याला बक्षीस दिलेलं अनिल डुकरे साहेबांनी, तोच गोलंदाज महेश म्हात्रे गोलंदाजीच्या मार्कवर. वयालचा महेश म्हात्रे चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकात सुद्धा त्यानं चांगली षटक फेकलं, 2 धावा खर्च केल्या होत्या आणि आता तोच महेश म्हात्रे. हा चेंडू मारायचा होता, पुढे बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय स्टंपच्या मागे. फाईन लेग मध्ये सिंगल घेतलेली आहे. सिंगल, चौकार, षटकार असंच समीकरण आतापर्यंत राहिलेलं आहे. एकी दुहेरी धाव अजूनही कोणत्याही खेळाडूनं काढलेली नाही. तिहेरी धावा पण काढलेल्या नाही आहेत. म्हणजे एकतर सिंगल, चौकार आणि षटकार हेच आकडे आपल्याला दिसतात स्कोर कार्डवर. नक्कीच. आणि आपण बघतोय आता या अंतिम मॅच मध्ये एक चांगली टफ फाईट मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पण हा चेंडू जातोय, मला असं वाटतंय पंचांनी इशारा अजूनपर्यंत दिला नाही, परंतु इशारा देण्याच्या त्या म्हणजे प्रयत्नामध्ये होते. वाईटचा इशारा आलेला आहे. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. या वाईडनं धावा वाढतायत. धावून काढलेल्या 2 ओव्हरथ्रोच्या आणि वाईडची एकूण 3 धावा, या बोनस धावा मला असं वाटतं ठरतायत. नक्कीच बोनस धावा आहेत. पण आपण बघतोय की 3रं षटक सुरू आहे ते महेश म्हात्रेचं. डॉट चेंडू जातोय. मला असं वाटतं या चेंडूवरती चांगलं कमबॅक करतायत महेश म्हात्रे. चांगली मॅच होईल अशी प्रेक्षकांना अपेक्षा आहे. का आपण बघितलं काल 35 धावा 38 धावा असताना सुद्धा एक चांगला सामना काल आपण इथे पाहिले. त्यामुळे आज ही फायनल तर मॅच आहे. या फायनलमध्ये चांगली लढत प्रेक्षकांना बघायला मिळेल. महेश म्हात्रे नाबादलेला गोलंदाज आहे आणि दुसरा स्टार फलंदाज किरण पवार तयार. किरण पवारनं हा चेंडू मारलाय. फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात करून ठेवलेला आहे. अगोदरच माहिती होतं तिकडे मारणार आणि चेंडूची फेकी केली जाते. मात्र रनिंग बिटवीन द विकेट किती चांगली बघायला मिळते. 2 धावा या चेंडूवर धावून पूर्ण करतात फलंदाज. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, नंतर आला वाईड चेंडू, नंतर डॉट आणि नंतर दुहेरी धावा काढलेल्या आहेत. किरण पवार खेळतो 7 चेंडू मध्ये 9 धावांवर, तर संदीप पाटील 9 चेंडू मध्ये 6 धावांवर 20 धावा. 3रं षटक प्रगतीपथावर आहे. पंच
धावपळ होते पंचांची, फोन पण घेऊ शकत नाही कारण अतिशय क्रुशियल मॅच. आणि हा चेंडू किरण पवारनं भिरकावलाय. उत्तुंग असा षटकार मारतोय तो किरण पवार. गेलो की नंतर ते डिस्टन्स कव्हर केलं जातं बरोबर टायमिंग मध्ये प्लॅटफॉर्मवर गाडी येते आणि तसंच किरण पवार इथे करतोय. हा चेंडू पुन्हा मारायचा होता, मिस झालाय. महेश म्हात्रे पण काय कसलेलाच गोलंदाज आहे. बरेचसे उन्हाळे पावसाळे हिवाळे त्यानं पाहिलेले आहेत या क्रिकेट मधले. 2 षटकं, तिसरं मला असं वाटतं षटक संपतंय आणि अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. मात्र या 2 षटकांचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवर येतील ते ॲडव्होकेट अभिषेक पाटील. धावफलकावरती धावा आहेत त्या 26 धावा. तिसरं षटक या ठिकाणी सुरू आहे आणि आता गोलंदाजीसाठी येतोय तो मनीष तात्रे. मनीष तात्रेवरती आता जबाबदारी देण्यात आलेली आहे. 4थं षटक इथे आपण पाहतोय. आजच्या रात्रीतला हा अंतिम सामना या स्पर्धेचा आणि आपण बघतोय विशाल झावरे हे सुद्धा या क्रिकेटच्या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया आणि वळूया ते या 4थ्या षटकाकडे. मोहपाडा मार्केट एंड कडून मारा करतोय मनीष तात्रे. टीमचा कॅप्टन आहे, टीमला लीड करतोय. स्ट्रायकर एंडला उभा आहे तो फलंदाज पप्पू पाटील संदीप. हा चेंडू मोठा फटका जातोय. चेंडू मिड विकेटच्या दिशेनं. बघा इथे मयूर पाटील या ठिकाणी चेंडूला अडवत आहेत. 1 धाव घेतली जाते आणि या एका धावेच्या बरोबरीने आता हळूहळू धावा होत आहेत त्या 27. 50-55 धावा जर का झाल्या ना किंवा 45 पर्यंत तरी सुद्धा ही मॅच चांगली होईल यात बिलकुल शंका नाही. आतापर्यंत तरी धावा 27 होत आहेत. पहिला चेंडू इथे संपलेला आहे. मनीष तात्रेचा 1 धाव या चेंडूवरती घेतली आहे. सलामीची जोडी अजूनही मैदानावरती आहे. सलामीचे फलंदाज अजूनही विकेटवरती उभे आहेत. त्यामुळे ही मॅच एका मोठ्या धावसंख्येवरती स्कोर नेतील असा प्रयत्न त्यांचा सुरू आहे. किरण पवार अगदी पॉवर दाखवतोय, प्रयत्न करतोय. टायमिंग तिथे जुळत नाहीये. इथे थोडासा चेंडूवरती फंबल झाले क्षेत्ररक्षण. 2 धावा या चेंडूवरती घेतल्या जात आहेत. महेश म्हात्रे बघा आणि या 2 धावांच्या बरोबरीने आता धावसंख्या झाली अंश 11 रसायनी या टीमची 29 धावा. अभिषेक 4थं षटक सुरू आहे आणि एकही विकेट नाही गेली, म्हणजे हा प्लस पॉइंट आहे तो अंश 11 रसायनीचा. परंतु आता धावा यायला पाहिजेत. विकेट जरी गेली नसली तरी धावा येणं गरजेचं आहे. प्रयत्न करतायत फलंदाज पण त्यात जसं पाहिजे ना तसं यश मिळत नाहीये. मनीष तात्रे चांगली गोलंदाजी. 2 गोलंदाज डावखुरे आताचे आहेत. एक महेश म्हात्रे, मनीष तात्रे आणि त्यानंतर आला संदेश मुंडे. हे 3 लेफ्ट हँड बॉलर आहेत आणि त्यामुळे आपण बघतोय थोडासा मिस होतोय. किरण पवार चेंडूला त्याला मिड विकेटच्या दिशेने फेकायचं होतं पण तसं घडलं नाही. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि 29 धावा धावफलकावरती येत आहेत ते 4थं षटक सुरू असताना. अभिषेक आज काय झालंय की आज जो म्हणजे धोका आहे ना, धोका आहे ते खाली उतरलंय. त्यामुळे विजन थोडंसं कमी झालेलं आहे. क्लिअर कट बॉल दिसत नाहीये तो प्रेक्षक फलंदाजाला. हा कारण धुक्याचं जे प्रमाण आहे आज जास्त आहे. थंडी जरी वाढली असली तरी चालली असते पण धुकं नव्हतं पाहिजे कारण फलंदाजाला चेंडू दिसत नाही. या धुक्यांबरोबर आजूबाजूच्या इंडस्ट्रीचा जो धूर आहे तो रात्री सोडतात. त्याला मिस्ट म्हणतात. मिस्ट तयार झालंय. तुम्ही केमिस्ट आहात, BSc तुम्ही झालेले आहात आणि या सगळ्याच्या शास्त्रज्ञांच्या भाषा आहेत ना म्हणजे विज्ञानाच्या, त्या तुम्हाला चांगल्या माहिती आहेत. आम्हाला फक्त धोका माहिती आहे पण या धोक्यामध्ये कुठेतरी चाचपडतोय फलंदाज. त्याला चेंडू नीटसा दिसत नाही. 1च धाव मिळते या चेंडूवरती आणि आपण बघतो धोक्यामध्ये बरेचसे अपघात हे धोक्यामुळेच होतात.
वाहनांचे, आणि त्यामुळे तुम्हाला गाडी चालवायची असेल तरी पांढऱ्या पट्ट्या धरून चालावं लागतं. मग कधी कधी पांढरा पट्टा दिसत नाही, त्यामुळे मग पुढचा ठोकला जातो. धावफलकावरती धावा आहेत त्या 30 धावा. 30 धावा धावफलकावरती. एक चांगलं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय. शेवटची मॅच आपण नेहमी म्हणतो याच्यासाठी केला होता ठास, याच्यासाठी केला होता ठास. शेवटचा दिन गोड व्हावा. आता ही शेवटची मध्यरात्र गोड होते का हे पाहणं गरजेचं. बॅकफुटला आले, चांगला फटका कट केला. इथे चेंडू जातोय थर्डमॅन आणि पॉईंटच्या मधून. क्षेत्ररक्षक येतोय जोरात, वेगात येतोय डीप पॉईंटचा क्षेत्ररक्षक. थर्डमॅनच्या रिजन मध्ये थोडासा स्लाइड झाला आणि या चेंडूवरती धावा मिळाल्या त्या मात्र 2. आणि धावसंख्या होतीये ती अंश 11 रसायन, विश्वनाथ भोईर, मयूर म्हात्रे, मनीष तात्रे यांच्या टीमची 32 धावा. चांगलं क्रिकेट. प्रेक्षकांनी अजूनही गर्दी बघा तेवढीच, म्हणजे भरपूर प्रेक्षक इथे बघायला मिळतात. हे प्रेम आहे या प्रेक्षकांचं या क्रिकेटवरती आणि या सुप्रीमो ट्रॉफीवरती आपण पाहतोय. जोरदार अपील, इथे मात्र बाद होईल. पप्पू पाटील, अजून एक धक्का मिळालाय. सलामीचा फलंदाज इथे पायचीत पकडला जातोय आणि हा झटका या ठिकाणी मिळतोय अंश 11 रसायनी टीमला. धावसंख्या 32 असताना रिप्ले मध्ये बघू शकतो की कसा हा खेळाडू आऊट झाला. मन्नीनं हा चेंडू डिलिव्हर केला. ऑफस्टिक वरचा हा चेंडू होता आणि बरोबर पंचांनी ते हेरलं. जोरदार अपील केला मन्नीनी बघा, आणि ते अपील उचलूनही धरलेलं आहे. या षटकात केवळ 6 धावा खर्च केल्या. आपण गोलंदाजीचं अनालिसिस जर पाहिलं, पहिल्या षटकात धावा खर्च केल्या महेश म्हात्रेनं 2. त्यानंतर आले संदेश मुंडे ज्यांनी धावा खर्च केल्या 10. त्यानंतर गोलंदाज आपण बघतोय पुन्हा एकदा संदेश मुंडेनं धावा खर्च केल्या 10. महेश मात्र पुन्हा आला, त्यानं धावा दिल्या 12. आणि आता मनीष तात्रेनं खर्च केल्या 6. अशा एकूण धावा झाल्यात 4 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 32 धावा. शेवटचं षटक आहे. या शेवटच्या षटकामध्ये किमान 10-12 धावा करण्याचा प्रयत्न असेल अंश 11 रसायनी टीमचा, तर कमी मध्ये रोखण्याचा प्रयत्न करतील वरद टॉवर रसायनी जी संदीप मुंडे यांची ही टीम आहे. इथे चांगला खेळ त्यांच्याकडनं आतापर्यंत तरी झालाय, परंतु या अशा प्रसंगी या धावा सुद्धा मोठ्या ठरू शकतात, एक चांगली मॅच दाखवू शकतात. नाही अगोदरच अशी परिस्थिती आणि नरेश ठोंबरेच्या हातात चेंडू आलाय म्हणजे आता किती फलंदाजाला अडचणीत टाकलेलं आहे बघा. या गोलंदाजानं किंवा या कर्णधारानं चेंडू मेडन जायला पाहिजे असा त्यांचा विचार आहे. नक्कीच जोरदार चेंडू, जोराचा चेंडू या ठिकाणी टाकलाय नरेश ठोंबरे. म्हणजे रायगड एक्सप्रेस एक जबरदस्त वेगवान गोलंदाज. टिकेमळे सर गेली कित्येक वर्ष हा गोलंदाज व्यावसायिक क्रिकेट खेळतोय. आजही मला आठवतंय कर्नाटक स्पोर्टची मॅच असेल, खोपोलीच्या मसूरकर साहेबांची जी टुर्नामेंट असेल, अशा बऱ्याचशा मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये यानं या खेळाडूनं रायगड टीमचंही प्रतिनिधित्व केलंय. आणि आज ही तीच दहशत, तोच दरारा, तोच वेग नरेश ठोंबरेच्या या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालाय. पहिला चेंडू त्यानं टाकला, 1 धाव मिळते. संदीप मुंडे या ठिकाणी त्यांना विनंती असेल की आपण कृपया व्यासपीठावरती यावं. वरद टॉवर रसायनी आणि अंश 11 रसायनी, दोन्ही रसायनीचे टीम आहेत. मुंबईचे खेळाडू आले, वाडा तिकडून पालघर इथले खेळाडू आले, पण रसायनीवाले शेवटी राहिले या मैदानावरती. नाही त्यांनी गुणवत्ता पण दाखवलेली ना, रसायनीकरांनी पनवेलकरांनी गुणवत्ता दाखवलेली आहे. त्यांच्यामध्ये असलेला खेळ या मैदानावर त्यांनी चांगल्या पद्धतीनं प्रेक्षकांना दाखवलाय. सुनील चावरीनं तडाखा आणलाय आणि हा चेंडू जातोय सीमारेषा पार. सुनील चावरीचा षटकार. धन्यवाद डीजे. षटकार मारला जातोय आणि अजू शेठ सावंत यांच्याकडनं विकेटसाठी 500 रुपये. लोणावळ्यामध्ये असं धोका असतं कारण तिथे आपण पाहतो की हिल स्टेशन आहे, पण इथे हा षटकार जो मारला ना, अगदी मन प्रसन्न करणारा फटका होता तो मनीष सुनील चावरीचा गोलंदाज नरेश ठोंबरेच्या गोलंदाजीवरती.
नाही, आणि याला म्हणतात बॅटिंग. म्हणजे विपरीत परिस्थिती असेल, तुमच्या विरुद्ध काही गोष्टी असतील, तरी सुद्धा न डगमगता जर आपण खंबीरपणे उभं राहिलो तर काय करू शकत नाही, आपण सगळं काही करू शकतो. हा सुनील चावरी या मैदानावर दाखवून देतोय. शून्यातून विश्व निर्माण ज्याला करणं म्हणतात ना, तसा प्रयत्न. धावा कमी होत्या, असं वाटलं होतं की धावा होत आहेत की नाही, पण एकंदर जर तुम्ही अभ्यास केला 40 धावा आल्यात तर जे क्षेत्र आहे ना, आता राईटी जर फलंदाज असेल तर त्याच्यासाठी मिड ऑफचं रिझन आहे, आणि लेफ्टीसाठी जे ऑनचं क्षेत्र आहे, लॉंग ऑनचं, त्या क्षेत्रात जास्त फटके गेलेले आहेत. आणि किरणनंही त्याच संधीचा फायदा घेतला. दोन्ही त्यानं षटकार मारले, ते रिव्हर्सला मारले, याचा अर्थ त्या साईडला फटके जात आहेत. आणि या 6 धावांच्या बरोबरीने 40 धावा. नरेश ठोंबरे पुन्हा सज्ज आहे. इथे बघा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु नरेश ठोंबरेनं थोडस त्याला दूर चेंडू ठेवला आणि सुनील चावरीसाठी, आणि डॉट चेंडूचा खेळ इथे संपलेला आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 40. काही चेंडू अजूनही शिल्लक आहेत. स्ट्रायकर एंडला सुनील चावरी, आणि नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे तो किरण पवार. हा चेंडू चांगला फटका जातोय मिड विकेट, आणि स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. दन 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 करतोय चेंडू. 4 धावांसाठी सुनील चावरीच्या बॅट मधनं आलेला हा चौकार. चार धावा या चेंडूवरती मिळत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी म्हणजेच रायगड, आणि ही महाराष्ट्राची शान रायगड. पण इथे मात्र सुनील चावरी चांगले फटके मारते. जमीन लगतचा फटका लॉंगॉनच्या रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक थोडासा पुढे आलाय, त्यानं चेंडूला उचललं. जोपर्यंत त्यानं चेंडूला उचललं तो चेंडू फेकतोय, तोपर्यंत या दोनही फलंदाजांनी एक धाव पूर्ण केली, आणि या एका धावेच्या बरोबरीनं 45 वरती धावसंख्या पोहोचलेली आहे. शेवटचा चेंडू कदाचित या इनिंगचा शिल्लक असावा, तो गोलंदाज नरेश ठोंबरेचा. नाही, या षटकामध्ये बघा 5 चेंडूमध्ये 13 धावा आलेल्या आहेत. म्हणजे फलंदाजांना अनुकूल ठरलेलं हे षटक. नक्कीच स्लॉग ओव्हर होतं, त्याच्यावरती आक्रमण केलंय सुनील चावरी असेल. आता बघा रिव्हर्सचा फटका इथे जातोय किरण पवारच्या बॅट मधून. थर्डमॅन सीमारेषे पलीकडे 4 धावा, आणि 45 आणि 4 होतात 49, आणि 50 धावांची गरज आहे. ती वरद टावर रसायनी संघाला येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 10 धावांच्या सरासरीने. बघू शकतो की संदीप पाटीलनं सुरुवात केली या इनिंगची. किरण पवार आणि सुनील चावरीनं या इनिंगला चांगले मनोरे रचले. 12 चेंडूमध्ये 9 धावा. संदीप पाटील बाद झाले, ते LBW पायचीत पकडलं गेलं मनीष तात्रे यांच्या गोलंदाजीवर. तर किरण पवारनं 14 चेंडूमध्ये 23 धावा केल्या, आणि सुनील चावरीनं अगदी निर्णायक वेळेला षटकार मारला आणि 4 चेंडूमध्ये 11 धावा. अतिशय चांगलं असं आयोजन, चांगलं असं नियोजन. थोड्याच वेळात रायगड प्रीमियर लीग चे मुख्य आयोजक मंगेश वाकडीकर यांचं इथे आगमन होतंय. आत्ताच त्यांचा फोन आलेला, रस्त्यामध्ये आहेत ते, आमचे संतोष सांगतायत इथे. आणि नक्कीच मंगेश वाकडीकर ज्यांनी रायगड प्रीमियर लीग आयोजन करून आपल्या रायगड क्रिकेटला एक वेगळ्या उंचीवर त्यांनी नेलेलं आहे, ते आदरणीय मंगेश वाकडीकर थोड्याच वेळात व्यासपीठावर येतील. 30 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 50 धावांची गरज आहे. म्हणजे अर्धशतक झळकावावं लागेल. प्रत्येक षटकामागची सरासरी ही 10 धावांची सरासरी ठेवावी लागेल, आणि 10 धावांची सरासरी आत्ताच्या वेळेला म्हणजे अनशिलेवन रसायनी संघानं एक चांगला चेसेबल स्कोर उभा केलाय असं म्हणायला काहीच हरकत नाही.
हा नक्की धावसंख्या मोठी केलेली आहे, परंतु जर का रजत मुंडेची बॅट लागली ना या मॅच मध्ये तर एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कारण आजची रात्र जर कोणी गाजवली असेल तर ती रजत मुंडेनं. हा अभिषेक, आणि खरं तर डाव ऑन साईडला चांगले फटके मारतोय रजत मुंडे. आज आपण बघितलं, या अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा बघितलेले ऑन साईडला चांगले फटके मारत होता आणि त्या एरियामध्ये सहज चेंडू जातोय. या स्टेजच्या बाजूला जाण्यापेक्षा तर त्याचा फायदा रजत मुंडेनं जर उठवला तर निश्चितच त्यांचा संघ जिंकू शकतो. परंतु अंश 11 रसायनीमध्ये व्यावसायिक खेळाडूंचा भरडा जास्त आहे, त्यामुळे या मॅच मध्ये आपल्याला अट्टी तट्टी एक चुरस पाहायला मिळेल यात तिळ मात्र शंका नाही. व्यासपीठावर सगळी आपली मान्यवर मंडळी बसलेली आहेत. पप्पू बसलेले आहेत, त्यानंतर आमचे योगेश बसलेले आहेत, प्रवीण दुगाडे मात्र तिकडे उभे आहेत. मला असं वाटतं नंतर शेवटच्या 3 षटकांमध्ये येण्याची शक्यता आहे त्यांची, कारण तिकडे अजुशेठ सावंत तिकडे बसले, त्यामुळे त्यांना माहिती आहे आपण नुसतं तिथे बसून काही फायदा नाहीये. म्हणून प्रवीण दुगाडे कदाचित खाली फिरायला गेले असतील. रोशन राऊत, प्रवीण दुगाडे मला असं वाटतं तिकडे त्यांच्याजवळ जाऊन चर्चा करतायत. त्यांनी सांगितलं असेल की मॅच आता तापवा. लगातार 2 षटकारांसाठी अजुशेठ सावंत यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे आणि बघूया 1000 रुपयांचं पारितोषिक त्यांनी नाही मारलं तर ते प्रवीण दुगाडेंना नक्कीच देतील, है ना? येस, बघूया. प्रवीण दुगाडे त्यांचे फेवरेट कॉमेंटेटर आहेत. खरं तर एरिया कमांडर हा वर्ड आहे ना, हा वर्ड खरं तर प्रवीण दुगाडेंनी शोधून काढलेला आहे आणि त्या शब्दाला एक वजन त्यांनी तयार केलेलं आहे. सुरेश दादा म्हात्रे आमच्याही या शिवसेनेचे सर्वे सर्व, या स्पर्धेचे सर्वे सर्व या मॅचचा आनंद घेत आहेत. अंतिम क्षणामध्ये आलेले त्यांच्या चेहऱ्यावर हास्य झळकतंय, कारण आता या मॅचचा शेवट आलेला आहे आणि 3 रात्रींमध्ये जी काही मेहनत आपण सर्वांनी केलेली आहे ती फळास आलेली आहे. फायनलचा सामना अंश 11 रसायनी विरुद्ध वरद टॉवर रसायनी. बंटी बद्रिकेच्या डोळ्याला थोडासा मार लागलेला आहे, त्यामुळे त्याच्यावर आता इलाज सुरू आहे आणि 5 षटकांचा हा अंतिम सामना आपण बघतोय. सुप्रीमो चषक 2024चा. गेल्या वर्षी आपण बघितलं अभिषेक की अधिराज 11 वडगर संघानं फायनल मारलेली. संतोष चौधरींनी सांगितलं की प्रवीण जाधव यांच्या डोळ्यातून अक्षरशः आनंदाश्रू वाहत होते. अशी ही मोठी टुर्नामेंट आहे. रायगड जिल्ह्याच्या मानाची स्पर्धा या स्पर्धेला गणलं जातं आणि अशा या स्पर्धेमध्ये बक्षीस मिळवणं ही फार मोठी गोष्ट आहे. या अगोदर आपण सुनील चावरीला पण विचारलेलं, तेव्हा तोही म्हणाला होता की सर इतने बड़े मैच में अगर खेलने को भी मिलता है तो बहुत अच्छा है. हा नक्कीच. आणि आता पारितोषिक पुन्हा एकदा अनाऊन्स करण्यात येत आहे. लगातार 3 षटकार जर मारले तर आपले पांगत, श्रीकांत पांगत यांच्याकडनं 3000 रुपये. चढाओढ झालेली आहे. आता बक्षिसांसाठी फलंदाज मात्र काय करणार मैदानामध्ये. बंटी पेंडारी नॉन स्ट्राईक एंड मध्ये उभा आहे, तर या आपल्या चांभारलीचा वंडर बॉय रजत मुंडे मिस्टर कन्सिस्टंट स्ट्राईक मध्ये पहिला चेंडूचा सामना करणार. गोलंदाजीच्या मार्कवर गुड्डू चौहान कॅप्टनच्या या पहिल्या चेंडूवर प्रहार केला आणि स्क्वेअर लेग सीमारेषे पलीकडे मारला जातोय. खटखणीत सणसणीत रजत मुंडेचा चौकार. जबरदस्त धुव्वाधार फलंदाजीला सुरुवात केलेली आहे. पहिल्या चेंडूवर चौकार मारून आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. त्याला माहिती आहे 10 धावांची सरासरी आपल्याला प्रत्येक षटकामागे राखायची आणि अशा या परिस्थितीमध्ये पहिल्या चेंडूवर आक्रमण करणं, आक्रमण हाच बचाव हे तंत्र त्यानं आत्मसात केले. शॉर्ट पिच चेंडू, हाही भिरकावला चेंडू फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, मात्र चेंडू त्याला निसटून जातोय सीमारेषा पार. अजून एक हा दुसरा चौकार.
लगातार 2 चौकार ठोकलेले ते रजत मुंडेनं. तिसरा चौकार ठोकेल का याकडे सगळ्या त्यांच्या पाठीराख्यांच्या नजरा आहेत. मात्र गुड्डू चव्हाण एक कसलेला गोलंदाज आहे. गुड्डू चव्हाण हा चेंडू टाकलाय ऑफ साइड मध्ये. क्षेत्ररक्षक सुनील चावरी चेंडू अडवतायत. चेंडूची फेकी करणार तोपर्यंत 2 धावा. वा मस्त धावून पूर्ण केलेल्या आहेत त्या रजत मुंडे आणि त्याचा सहकारी हर्षद पेंढारीनं. ठीक आहे म्हणजे रजत मुंडेसाठी पारितोषिक आलेले आहे. 2 लागोपाठ षटकार मारले तर सुधीर शिंदे आणि विजय मुंडे यांच्याकडे 3000 रुपयांचं पारितोषिक आहे. अजू शेठ सावंत यांच्याकडून पण मला असं वाटतं लगातार 2 षटकारासाठी 2000 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. बघूया काय होतंय. शॉर्ट पिच चेंडू ना आव देखा ना ताव मारला खणखणीत असा षटकार. रायगड टेनिस क्रिकेटची पंढरी. हो हो क्या बात आहे. स्वीट आवाज आलाय. रजतच्या बॅट मधून फटका लागला आणि झेल पण तेवढा चांगला टिपला जातोय. मस्त ग्रेट कॅच पकडली जाते आणि फलंदाज बाद होतोय तो रजत मुंडे. चौदा धावा धावफरकावर लागलेल्या आहेत आतापर्यंत. रजत मुंडे बाद होतोय. मात्र मस्त सुरुवात करून दिली. जरा जोरदार टाळ्या रजत मुंडेसाठी झाल्या पाहिजेत. आज अफलातून त्याची इनिंग आपल्याला प्रत्येक मॅच मध्ये बघायला मिळालेली आहे. क्या त्याला मिस्टर कन्सिस्टंट म्हणतात. त्याच्यासाठीच एवढे फॅन का नेहमी त्याची मॅच बघायला येत असतात. त्यानं सिद्ध केलेलं आहे आणि अफलातून फलंदाजी त्याची आज दोन्ही मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. भले तो आउट झाला पण त्याच्या हिस्स्याची बॅटिंग तो करून मैदानाच्या बाहेर आलेला आहे. 1 डाऊन पोझिशनला नवीन फलंदाज मैदानात जातोय तो भावेश कुरंगळे. कांब्याचा हा एक होणार खेळाडू. लेफ्टी बॅट्समन आहे. हार्ड हिटर फलंदाज मानला जातो. डावखुरे फलंदाज आपल्या परिसरातील काही निवडक आहेत. त्या निवडक फलंदाजांमध्ये त्याची गणना केली जाते. असा हा भावेश कुरंगळे. गार्ड त्यानं घेतलेला आहे. दिसायला अतिशय स्मार्ट असा हा खेळाडू. पेशानं फायरमन आहे. रेस्क्यू ऑपरेशन टीम मध्ये तो कार्यरत आहे. एक्सप्रेस हायवे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये खेळण्यासाठी तयार आहे. तो गुड्डू चव्हाणचा चेंडू. हा चेंडू बिरकावलाय भावेश कुरंगळेनं आणि क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. अडवलाय चेंडू. सीमारेषे पलीकडे जाऊन नाही दिला. 2 धावा घेतलेल्या आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत नाहीयेत ते बंटी पेंढारी आणि या चेंडूवर मिळत आहेत त्या एकूण 2 धावा. 2 धावांनी 16 धावांवर धावरत जाऊन पोहोचलेला आहे पहिल्या षटकामध्ये वरट टॉवर रसायनीचा. वरट टॉवर रसायनी 16 धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत. वरट टॉवर रसायनी विरुद्ध अंश 11 रसायनी. 10 धावांची सरासरी संतोष पाहिजे होती. मात्र पहिल्या षटकामध्ये 16 धावा आलेल्या आहेत. म्हणजे 1.5 धावा त्यांनी या एका षटकामध्ये जमा केले. सेमीफायनलच्या मॅच चांगली कामगिरी करणारा संघ वरद टॉवरचा संघ. त्यामुळे त्यांचे मनसुबे चांगले झालेले आहेत. त्यांचे हौसले बुलंद झालेले आहेत आणि आता त्यांना जिंकण्यासाठी गरज आहे ती 24 चेंडू आणि 34 धावांची. परंतु सुरुवात जबरदस्त केली होती. आपण नेहमी म्हणता की फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. रजत मुंडेनं 2 चौकार मारले लागोपाठ. त्यानंतर डबल. त्यानंतर पुन्हा एकदा चौकार आणि तो झेलबाद झाला. आणि आता मात्र समीकरण आपण बघतोय. गुड्डू चव्हाणनं पहिल्या षटकामध्ये 16 धावा दिल्या. आता जिंकण्यासाठी वरद टॉवर संघाला अंश 11 रासायनिक संघाच्या विरुद्ध 34 धावांची गरज आहे. आमचे वाईसाब खोपोली, तुषार धुमाळ तिन्ही दिवस ही मॅच बघण्यासाठी इथे आपण पाहतोय. आणि लल्लू खोपोलीचे आणि दशरथ पाटील त्यांच्या बरोबर आहेत आमचे पाहुणे आणि त्यांचंही स्वागत आहे. 24 चेंडू जिंकण्यासाठी 34 मैदानामध्ये जाऊया. आज संतोष चौधरी पंचायत आपले शिरडोणचे. त्यानंतर प्रवीण पवार आणि विशाल पाटील. 24 चेंडू 34. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष बंटी पेंढारेनं मिड विकेटला हा चेंडू खेळलाय. सिंगल आलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. जीवित म्हात्रे मुळेखंडचा हा खेळाडू
सिंगलच मिळते ती बंटी पेंढारीला, कारण मला तर वाटतं मगाशी बंटीच्या जखमी झालेला आहे थोडा बंटी बद्रिके. 23 चेंडूने आता जिंकण्यासाठी 33 धावांची नाही, गरज आणि आहे. आपण प्रार्थना करूया की जास्त मार नसावा आणि काय छोटा मोठा मार असेल तो लवकरात लवकर त्यातून त्याला रिकव्हरी मिळावी. भावेश सुजित मुकादम यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. 23 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. गोलंदाज आहे अमित. अमित हा गोलंदाज. चेंडू चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. इथे मात्र क्षेत्ररक्षकाला चकवून चौकारासाठी चाललाय आणि वरट टॉवरसाठी येतोय हा चौकार. मध्ये गुड्डू चव्हाणनं दिल्या होत्या त्या 16 धावा आणि आता मात्र 29 धावांची अजूनही गरज आहे सुप्रीमो ट्रॉफीवर कब्जा मिळवण्यासाठी. 22 चेंडू आणि आता 29 धावा करायच्या आहेत. अमित पुन्हा एकदा तयार समोर येतो. भावेश कुरंगळे. इथे मात्र सिलिमिडॉपला चेंडू उचलला जातोय पुन्हा एकदा जीवित मात्रे मुळेखनचा हा खेळाडू. रायगड ठाण्यामध्ये आपण बघितलं होतं मला वाटतं 3 चेंडूवर 3 षटकार मारून 4 षटकार मारले होते त्याच्या फलंदाजाने आणि ती मॅच जिंकून दिली होती ती रायगडला. तेव्हापासून हा खरं तर त्याचं नाव परंतु या मैदानावर तेवढी कामगिरी त्याची चांगली झाली नाही. तो जीवित मात्र 21 चेंडू आणि आता 28 धावांची गरज आहे. बंटी पेंढारे हर्षल पेंढारी कित्येक वर्ष खेळतोय वरद विनायक खोपोली संघातून खेळणारा हा बंटी पेंढारी आज मात्र 80-11 रसायनी या संघातून खेळतोय. 20 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी गरज आहे ती या 27 धावांची. नाही, कित्येक वर्ष खेळतोय म्हणजे एखाद्या गोष्टीचा ध्यास पाहिजे तुम्हाला. उगीच तुम्ही 2-4 वर्ष टाइमपास म्हणून खेळायचं, नंतर फेमस व्हायचं आणि नंतर सोडून द्यायचं, तसं नाही चालत. वरद टॉवर मधून खेळतोय आपण पाहतोय बंटी पेंढारी. 20 चेंडू आणि आता 27 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. वरद टॉवर संघातून बंटी पेंढारी यावेळेस खेळतोय. भावेश कुरंगळे तो पण गुड्डू आहे. तो मात्र आक्रमक रूप धारण केलेले त्यांनी आडव्या बॅटना फटका खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण मालदोडीत आहे. झालंय की जे चौकार गेला बघूया. पंचांच्या इशाऱ्याची वाट आपण पाहतोय. धावा मिळतात मालदोट आहे त्या 2 भावेश कुरंगळेला. कांब्याचा हा खेळाडू वरद टॉवर संघातून खेळतोय बंटी पेंढारे. त्यानंतर रजत मुंडे, मनीष तात्रे. 25 धावा धावपलकावर लागतायत आणि 25 धावांची आता गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 19. सुजित मुकादम यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यावं. 19 चेंडू 25 ची धावत आडव्या बॅटनं मारलाय मिड विकेटला. लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मध्ये हा चेंडू चाललाय. जमीनलगतचा फटका खेळलाय तो फलंदाज भावेशनं. भावेश पोहोचतोय तो आपल्या 9 या धावसंख्येवर. आता 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झालेली ती 50 धावांचा पाठलाग करताना 26 म्हणजे या षटकाने अमितनं दिल्या 10 धावा. आता जिंकण्यासाठी गरज आहे ते 18 चेंडू आणि 24 धावांची. सुप्रीमो ट्रॉफीला सुरुवात झाली. 2, 3, 4 सगळे वाट पाहत होते सुप्रीमो ट्रॉफीची आणि इथे आपण पाहतोय सगळे पाहुणे मंडळी या व्यासपीठावर. आपण पाहतोय अनिलजी डुकरे जे मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. आमचे ओम साईराम, आमचे गुंडले साहेब आहेत, मारुती दादा खाने आहेत, रमेशजी पाटील साहेब माजी सभापती, त्यानंतर माजी उपसरपंच दत्तात्रय खाने, अजुशेठ सावंत ज्यांचा आशीर्वाद नेहमी आमच्या पाठीशी असतो, रोशन राऊत असतील, सुरेशजी म्हात्रे, बरेचसे पाहुणे मंडळी. आपण या शेवटच्या मॅच विनोद पाटील मी म्हणालो की काही मैदानावर पहिल्या मॅचला जेवढे प्रेक्षक असतात तेवढे इथे शेवटच्या मॅचला असतात. 18 चेंडू आणि 24 धावांची गरज. आणि कधी कधी बक्षीस समारंभाला कोण नसतं. कुठे कुठे आपल्यालाच द्यावी लागतात. पण इथे मात्र भरपूर प्रेक्षक आहेत. आडव्या बॅटनं मारलाय पुन्हा एकदा भावेशनं. चेंडू चाललाय मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू झालाय फरार. येतोय चौकार. फलंदाज इथं आपण पाहतोय तिसरं षटक टाकतोय किरण पवारचा हा चेंडू पहिल्या चेंडूवर चौकार आला. त्यानंतर डॉट चेंडू टाकतोय तो किरण पवार. अजूनही आता 20 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. आपण पाहतोय वरद टॉवर संघाला 16 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. किरण पवारचा हा चेंडू पुन्हा एकदा सगळे आपल्या परिसरातील खेळाडू आता एकमेकांच्या समोर फायनलमध्ये आपण पाहतोय. त्याच्यामध्ये सोनालीचा पप्पू एक जो उरणचा खेळाडू आहे. एक सिंगल आलेली आहे पुन्हा एकदा. बंटी पेंढारी आता स्ट्राईक एंडला येतोय.
15 चेंडूवर आता 19 धावांची गरज आहे. अनिल डुकरे यांच्याकडनं प्रवीण दुगाडे खरं तर समालोचन करत नाहीत, बाहेर बसले तरीही 500 रुपयांचं पारितोषिक त्यांच्यासाठी आलेलं आहे. बरेचसे फॅन आहेत प्रवीण दुगाडे यांचे. 15 चेंडूवर आता 19 धावांची गरज आहे. प्रत्येकाला वेगवेगळे आवड असते. बंटी पेंढारे आडव्या बॅटनं मारायचं होतं मिड विकेटच्या वरून, पण तो चेंडू चाललाय तो लॉंग ऑनला. 14 चेंडू 18 धावांची गरज आहे. हळूहळू विजयाकडे वाटचाल करतोय का वरट टॉवर, कारण रजत मुंडे बाद झाला परंतु बंटी पेंढारे चांगली फलंदाजी करतोय. भावेशनं आल्यापासून सुरुवात केली, 2 चौकार मारलेले आहेत. खेळतो वैयक्तिक आपल्या 14 चेंडूने आता 18 धावांची गरज आहे. 14 चेंडूने 18. पुन्हा एकदा सिंगल आलेली आहे. सिंगल आलेली आहे ती भावेश कुरंगळे. 50 धावांचा पाठलाग करताना आता धावा झालेल्या आहेत त्या 33. जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 13 गेंदे 17. फायनलची मॅच आहे, शेवटच्या चेंडूपर्यंत आली तर नक्कीच प्रेक्षकांना एक चांगली मॅच बघायला मिळेल. परंतु ज्या पद्धतीने फलंदाजी सुरू आहे मैदानामध्ये, सिंगल डबल आणि एखादा खराब चेंडू मिळाला की चौकार, षटकार मात्र एका आलं नाही. सुधीर शिंदे यांच्याकडनं रजत मुंडेसाठी 2 षटकारासाठी 3000 विजय मुंडे यांनी लावले होते, परंतु चौकार मारले 3 रजत मुंडेने. जर षटकार मारले असते तर कदाचित 10-1 हजाराचं पारितोषिक त्याने पटकावलं असतं. 12 चेंडूने आता 16 धावांची गरज आहे. परंतु मिस्टर कन्सिस्टंट आपण म्हणता की सातत्य ज्याच्या खेळामध्ये पाहायला मिळतो तो रजत मुंडे. नजीमुल्ला ट्रॉफीमध्ये दादोजी कोंडे स्टेडियमवर 2 चेंडूमध्ये 9 धावांची गरज असताना 2 षटकार मारणारा रजत मुंडे मात्र फार फेमस झाला. सगळ्यांच्या चर्चा होती, सगळ्यांच्या जिभेवर त्याचं नाव होतं तो रजत मुंडे. खरं तर 12 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे. 18 चेंडूमध्ये 24 धावांची गरज होती. म्हणजे या षटकामध्ये 8 धावा आल्यानंतर 2ची गॅप त्यांनी कमी केलेली, म्हणजे एकदम झपकन गॅप कमी करायची 6ची, त्याच्यापेक्षा हळूहळू स्लो पॉइझनिंग या फलंदाजांनी ठेवलेलं आहे ते या मैदानावर. अंपायर सांगतात की चला आज कुठेतरी लवकर मॅच संपण्याची चिन्ह आहेत. आणि मंगेश वाकडीकर रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष, त्यांचं इथे आगमन होत आहे. मंगेश वाकडीकर यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. 12 चेंडू आणि 16 धावा रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर यांचं स्वागत नक्कीच आपण करूया, त्यांना विनंती करूया व्यासपीठावर यावं. इथे मात्र चांगला चेंडू टाकतोय तो गोलंदाज पुन्हा एकदा. रिव्ह्यू कोणाचा रिव्ह्यू आहे? अंपायर रिव्ह्यू आहे. अंपायर चेंडू संदीप मुंडे साहेबांचं आगमन इथे झालेलं आहे. शरीरसौष्ठव स्पर्धा सुरू होती आणि वरट टॉवरचा संघ इथे मैदानामध्ये खेळतोय. जिंकण्यासाठी 12 चेंडू 16 धावांची गरज आहे. संदीप मुंडे साहेबांचं स्वागत आहे या सुप्रीमो ट्रॉफीमध्ये अचानक कला क्रीडा मंडळाच्या वतीने. त्यांची टीम गेलेली आहे फायनल मध्ये आणि मैदानावर बघा 3ऱ्या पंचांची मदत मागितलेली आहे. आज संदीप मुंडे साहेब बिझी असतील कारण तिकडे त्यांची शरीरसौष्ठव स्पर्धा, तुम्ही तिथे होतात अनाउन्सिंगला. त्यांचं लक्ष स्पर्धा तर चालू होते पण त्याचं लक्ष इकडे अचानकच्या मैदानावर होतं कारण सेमी फायनल चालू होती. कोणतरी येऊन सांगत होतं एवढ्या झाल्यात तेवढ्या झाल्यात, फिल्डिंग आहे पहिली आणि आता मात्र फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी आहे. सगळं आटपून इकडे आलेले आहेत. 11 चेंडू 16 धावा. वरट टॉवर स्वप्न होतं की सुप्रीमो ट्रॉफीची फायनल मारायची, परंतु आता अजूनही 11 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी करायचे आहेत 16. रजत मुंडे बाद झालाय. बंटी पेंढारे अजूनही, हर्षल पेंढारे अजूनही स्ट्राईक एंडला आहे आणि मंगेशजी वाकडीकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही आपण इथे स्वागत करणार आहोत. रायगड प्रीमियर लीगचे सर्व मंगेशजी वाकडीकर साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. आपलं स्वागत आहे. वेलकम मंगेश वाकडीकरजी. चेंडू 16 धावांची गरज. ठीक आहे, मला असं वाटलं मॅच एकतर्फी होईल, परंतु गुड्डू चव्हाण ज्याने 16 धावा दिल्या. मी म्हणालो होतो की आपण एखाद्या गोलंदाजाने जास्त धावा दिल्या की मग आपण त्याला परत षटक देत नाही, परंतु इथे मात्र पहिल्या षटकामध्ये 16 धावा देऊन सुद्धा हा कर्णधार आहे संघाचा आणि पुन्हा एकदा त्याने कमबॅक केलंय. 10 चेंडू आणि आता 16 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 2 चेंडू डॉट टाकलेत ते बंटी पेंढारीला. जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 10. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. चांगला फटका खेळलाय
जीवित म्हात्रेच्या हातामध्ये चेंडू येतोय. मुळेखंडचा हा खेळाडू खेळतोय, आपण पाहतोय. अंश 11 रसायनी या संघामध्ये सिंगलच आलेली आहे. ती फलंदाज बंटी पेंढारेसाठी 3 वर खेळतोय. बंटी पेंढारे 9 चेंडू आणि आता अजूनही करायचे आहेत. 15-35 झालेले आहेत. 50 धावांचा पाठलाग करतोय. 5 षटकांची मॅच, फायनलची मॅच, अंतिम मॅच सुप्रीमो ट्रॉफीची आपण पाहतोय. नाही, आणि जशी फायनलची मॅच व्हायला पाहिजे तशीच मॅच होते. अटीतटीचा सामना होतोय. जसं सुरुवातीला बाकीच झालं की एकतर्फी मॅच होण्याची चिन्ह आहेत, परंतु तसं नाही झालं. अटीतटीचीच मॅच प्रेक्षकांना पाहायला आवडते आणि तेच झालंय. 9 चेंडू 15. गुड्डू चव्हाण तयार आहे. गुड्डू चव्हाण फिरून मारायचा होता चेंडू. चांगला चेंडू टाकला होता गुड्डू चव्हाणनं. समोर पण गुड्डू आहे भावेश कुरंगळे, परंतु इथे मात्र लेग बाईची सिंगल आलेली आहे. लेग बाईची सिंगल आलेली. 8 चेंडू आणि आता 14 धावांची गरज आहे. आठ चेंडू 14 धावांची गरज आहे. मॅच मध्ये आता मजा येत चाललेली आहे. असं वाटलं सुरुवातीला की पहिल्या षटकामध्ये 16 आल्या, नंतर 10 आल्या, नंतर 8 आल्या, असं वाटलं. 12 चेंडूमध्ये 16ची गरज होती. आता 8 चेंडू आणि 14ची गरज आहे. 4 चेंडूमध्ये फक्त धावा आल्या 2. इथे मात्र शॉर्ट पॉईंट लेगला चेंडू चाललाय. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहतोय. इथे मात्र बाईचा सिंगल आलेली आहे. बाईची 7 चेंडू 13 धावांची गरज आहे. 7-12 सध्या संत आहे, परंतु इथे 7-13ची गरज आहे. शेवटची मॅच आहे, अंतिम मॅच आहे, फायनलची मॅच आहे. 7 चेंडू 13. मंगेशजी वाकडीकर साहेब, संदीपजी मुंडे साहेब, सगळे दिग्गज मंडळी इथे आपण व्यासपीठावर, आणि सगळे आमचे सुप्रीमो ट्रॉफीचे सगळे आयोजक मंगेशजी वाकडीकर यांचं इथे स्वागत करण्यात येईल. रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष आणि संदीप मुंडे साहेब या दोन्ही मान्यवरांचं इथे स्वागत करण्यात येईल. 1 चेंडू पडल्यानंतर लगेच पाहुण्यांचं स्वागत इथे करण्यात येईल. 7 चेंडू 13 धावांची गरज. भावेश कुरंगळे स्ट्राईक एंडला आहे. गोलंदाज गुड्डू चव्हाण. संदीप मुंडे साहेबांचं स्वागत. 7 चेंडू 13. चांगली गोलंदाजी केली गुड्डू चव्हाणनं. 16 धावांची गरज असताना 6 चेंडू 12 म्हणजे फक्त 4 धावा दिल्या. पहिल्या षटकामध्ये 16 दिले, 10 धावा दिल्या होत्या. या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 12. संदीप मुंडे साहेबांचं स्वागत इथे. आजू शेठ सावंत आणि विश्वनाथ भोईर, रोशन राऊत इथे करतायत. यानंतर मंगेश वाकडीकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. रायगड प्रीमियर लीगचं भव्य आणि दिव्य आयोजन आपण दरवर्षी बघत असतो, आणि या रायगड प्रीमियर लीगच्या भव्य आयोजनाचे अध्यक्ष, रायगड प्रीमियर लीग समितीचे अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर यांचं आम्ही इथे स्वागत करतोय. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. विश्वनाथ भोईर, मंगेशजी यांना मी विनंती करतो, मंगेश पाटील यांना, की त्यांनी मंगेश वाकडीकर साहेबांचं स्वागत करावं. ठीक आहे माळी, या खरं तर त्यांनी सांगितलं की 15 तालुके आहेत आणि त्या 15 तालुक्यातील खेळाडूंना एक चांगली संधी. आणि यावेळेस आपण यावर्षी बघितलं आर्यन खारकर, जो छोटा 17 वर्षाचा ना, ज्यानं उत्कृष्ट गोलंदाज म्हणून पारितोषिक पटकावलं. आदिवासी बांधव पण त्या टुर्नामेंटमध्ये आपल्याला लीगमध्ये पाहायला मिळतात. आणि अशा तळागाळातल्या खेळाडूंपर्यंत पोहोचण्याचं काम करतं मंगेशजी वाकडीकर यांच्या RPL रायगड प्रीमियर लीगने केलेलं आहे, आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येईल. अतिशय चांगली अशी फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळालेली आहे. अंतिम सामना 6 चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी, आणि अशा या परिस्थितीमध्ये कोण जिंकेल कोण हारेल याकडे तमाम सर्व क्रीडा रसिकांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत. मंगेशजी वाकडीकर यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. खरं तर रात्र खूप झालेली आहे. त्यांनी फोन करून विचारलं की किती मॅच बाकी आहे अजून, मला इथे यायचं होतं. 2 दिवस यायला नाही जमलं, मी लवकर येणार होतो, परंतु बाहेरचे प्रोग्राम्स होते. आत्ता या वेळेला लगेच ते निघाले आणि आले. एकीकडे सुप्रीमोचे आयोजक, एकीकडे रायगड प्रीमियर लीगचे आयोजक, एकीकडे वासंबे प्रीमियर लीगचे आयोजक, असे तिन्ही आयोजक या व्यासपीठावर आहेत. जाऊया मैदानामध्ये. 6 चेंडू 12ची गरज आहे. भावेश कुरंगळे स्ट्राईक एंडला आहे. 6 चेंडू 12 दांडी गुल. भावेश पवार, भावेश कुरंगळे पडले धडले. विश्वनाथ भोईर यांच्या थोडंसं खुशी चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळते, कारण अंश 11 रसायनी संघ त्यांचा आहे. लाखात एक मंगेश दादांचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार आहे एकच रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीगचे आयोजक, सुप्रीमोचे सगळे आयोजक आणि या वासंबे प्रीमियर लीगचे आयोजक
संदीप मुंडे साहेब, ही सगळी मंडळी इथे आपण जे एक चांगलं क्रिकेट या रायगडमध्ये आपल्याला पाहायला मिळतं यांच्या वतीने 5 चेंडू आणि आता 12 धावांची गरज आहे. खरं तर संतोष, तालुका हाफ मधून टीम पुढे गेली ती वरद टॉवर रसायनी आहे आणि ओपन हाफ मधून अंश 11 रसायनी टीम बॉलर्स पुढे गेलेली आहे. बॉलर्स नेम आहे, फायनलची मॅच आहे. पंच गोलंदाजाचं नाव ऋषभ. जीवित ऋषभ. म्हात्रे सांगतायत, मला जीवित पण विचारतोय. ते म्हणतात मला पण माहित नाही. ऋषभ यालाच तर म्हणतात ना ओपन हाफ. ओपन हाफ. परंतु एखादा असा असावा एक खेळाडू. दिल्लीचा, एक कलकत्त्याचा, एक बँगलोरचा, हा, मग कुठे एक मुंबईचा. ठीक आहे, म्हणे कुठे चुकला तर काय करणार. 5 चेंडू आणि आता 12ची गरज आहे. आपण बघूया मैदानाच्या मधोमध जाऊया. नवीन आलेला फलंदाज आहे मनीष तात्रे. मनीष तात्रेनं मगाच्या मॅच मध्ये एक षटकार मारला होता आणि आता मात्र हवेमध्ये मारलाय. मिड विकेटला टिपला जातोय मनीष तात्रे. असं वाटलं होतं की ससा धावत धावत पुढे चाललाय, कासव हरेल, परंतु आता कासव पुढे आलेला आहे. मनीष तात्रे बाद झालाय. गुड्डूच्या पाठोपाठ भावेश कुरकडे बाद झाला, त्यानंतर मनीष तात्रे बाद झालाय. 4 चेंडू आणि आता 12 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी वरद टॉवर संघाला. आपण पाहतोय खरं तर असं वाटलेलं की जवळजवळ 90% हात लावलाय ट्रॉफीला वरद टॉवर संघानं, परंतु इथे मात्र 4-12चं समीकरण आहे. अजूनही कोणी हारलेलं नाही, कोणी जिंकलेलं नाहीये. 12 चेंडूमध्ये 16ची गरज होती. असं वाटलं की ही मॅच सहज वरद टॉवर संघ जिंकेल आणि विश्वनाथ भोईर आणि मयूर म्हात्रे यांच्या चेहऱ्यावर थोडीशी लकाकी आलेली आहे. संतोष, खरं तर बंटी बद्रिकेला दुखापत झालेली आपण इथे बघितलं, परंतु आनंदाची बातमी आता हॉस्पिटलमधून आलेली आहे की बंटी बद्रिकेला काहीही जास्त झालेलं नाही. फर्स्ट एड घेऊन रेगे हॉस्पिटलला त्याला नेलेलं आणि रेगे हॉस्पिटलमध्ये फर्स्ट एड त्याला दिलं आणि तो सुखरूप आहे. ही आपल्यासाठी सर्वांसाठी एक आनंदाची आणि चांगली बातमी आहे. नवीन फलंदाज इथे आपण पाहतोय. 4 चेंडू 12 धावांची गरज आहे. या ट्रॉफीला कोण हात लावणार, विश्वनाथ भोईर, मयूर म्हात्रे की संदीप मुंडे साहेब? हा प्रश्न आता थोड्याच वेळात प्रश्नाचा उकल होईल. हा प्रश्न सोडवला जाईल. नाही, कोडं कठीण आहे, तेवढं सोपं नाही आहे हे कोडं. 4 चेंडू 12ची गरज आहे. गोलंदाज ऋषभ तयार आहे. ऋषभनं मात्र कमाल केलेली आहे. 2 चेंडू त्याने 2 चेंडूवर 2 विकेट घेतलेले आहेत. भावेश कुरंगडची दांडी गुल केली. मिड विकेटला मनीष तात्रेला झेल देण्यास भाग पाडलं. तमाम प्रेक्षक बघा अजूनही या मॅचचा आनंद घेत आहेत. शेवटची मॅच आहे. 4 चेंडू आणि आता 12 धावांची गरज आहे. त्यामुळे बघा आता ताक पण फुंकून पितात. चेंडूला आता फक्की लावलेली आहे. विजन थोडंसं कमी. आज काय झालंय की आज जो दव आहे ना, ते धुकं आहे ना, ते धुकं खाली उतरलेलं आहे, त्यामुळे चेंडू स्पष्ट दिसत नाहीये. ओमकार परवाच ज्याला गाडी मिळालेली आहे तो ओमकार. 4 चेंडू 12 फिरून मारायचा होता चेंडू, बॅटच्या पट्ट्यात आला नाही. 3 चेंडू आणि आता 12 धावांची गरज. ओमकार पाटील कमी नाहीये. ओमकार पाटील पण चांगली फलंदाजी करतो, गोलंदाजी तर सुंदर करतोच. उत्कृष्ट म्हणजे त्याला बाईक त्यानं पटकावलेली आहे. परवा बऱ्याचशा शुभेच्छा त्याच्यासाठी आल्या होत्या आणि आता 3 चेंडूमध्ये 12 जर केल्या तर त्याला बाईक सोडा पण त्याला खांद्यावर नाचवतील. 3 चेंडू 12. विश्वनाथ भोईर म्हणत असेल असं बोलू नका, कलेजा इकडे फाटतोय, परंतु क्रिकेट आहे. ओ ओमकार पाटील बॅटवर बॉल आलाय परंतु जमिनीलगतचा फटका चाललाय आणि सिंगलच मिळणार. 2 चेंडू 11ची परिस्थिती आहे. 2 चेंडू आणि 11. मगाच्या मॅच मध्ये तर एक बॉल मध्ये 22ची गरज आली होती. 2 चेंडू 11. क्रॅम्प आलाय मालदोटे, स्लीप झाला तो. 2 चेंडू 11. अंश 11 रसायनी संघ करता व्हाईट कार्ड एंट्री होती. अचानक हा संघ टाकला आणि अचानकच्या मैदानावर अचानक तो आता त्याने भरारी घेतलेली आहे. 2 चेंडू आणि 11ची गरज आहे. नाही, मंगेश वाकडेकरांच्या टीमचं नाव पण अचानक अचानक शिरडोन. संतोष, होतं काय कधी कधी लकी ड्रॉ असतं ना, आपल्याला लकी ड्रॉ लागावा म्हणून आपण 10-10, 20-20 तिकीट काढतो, परंतु एखादा गरीब एकच तिकीट काढतो पण त्याला बरोबर लॉटरी लागते. अचानक लॉटरी लागते. आणि मंगेशजी वाकडीकर तिकडे आपण बघितलं तर खवयांचं गाव आपण म्हणतो, हॉटेलवाल्यांचं गाव, ढाबेवाल्यांचं गाव. हा, आणि मंगेशजी वाकडीकर यांचं पण आता हॉटेल आहे साई एकविरा. सगळे अचानक तिकडे जात असत संध्याकाळी झाली की. 2 चेंडू आणि आता 11 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. सुप्रीमो ट्रॉफीची ही अंतिम मॅच. सुरेशजी म्हात्रे साहेब, बबलू मुकादम, अमितजी मांडे, सगळी मंडळी 3 दिवस खरं तर हा उत्सव असतो. सगळे
कधी न भेटणारी मंडळी पण इथे भेटत असतात आमचे प्रीतम पाटील पंच. बघूया 2 चेंडू 11 समोर येतो फलंदाज हर्षल पेंढारी. रायगड प्रीमियर लीग मध्ये ज्याने 6 चेंडूवर 6 षटकार मारलेला बंटी पेंढारी मात्र थोडासा कमी पडलाय आणि इथे मात्र सिंगलच आलेली आहे. आणि विश्वनाथ भोईर यांनी मात्र आता खिशातून हात बाहेर काढलेले आहेत, कारण 1 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. मयूर मात्रे मला असं वाटतं खुश झालेले असतील. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे, परंतु निर्णय बऱ्याचशा प्रमाणात लागलेला आहे. एखादा चमत्कारच काहीतरी करू शकतो. नो बॉल वाईट बॉल असंच काहीतरी झालं तरच, नाहीतर जर का स्टंप टू स्टंप गोलंदाजी केली तर मात्र संदीप पाटील सोनारीचा पप्पू आणि 80-11 रसायनीला जे नेतृत्व लाभलं ते सोनारीच्या पप्पूचं. 1 चेंडू 10 धावा. ओमकार पाटील मिड विकेटला हा चेंडू मारतोय आणि 8 धावांनी ही मॅच जिंकलेली आहे. सुप्रीमो ट्रॉफी जिंकलेली ती 80-11 रसायनी आणि द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक वरद टॉवर.